नम्रता तिला तुम्हीच पाठवली होती ना? तुम्हीच पाठवली ना? प्लीज मला सांगा, सगळं खोटं आहे. मला माहिती आहे तुम्ही असं नाही करू शकत. हे सगळं खरं आहे. आजपासून तुला तुझं सासर आणि माहेर यातल्या एकाची निवड करायला लागेल. माझा निर्णय झालाय डॅड. तुम्ही जा प्लीज इथून. आई निदान तुम्ही तरी मला समजून घ्या. स्वरा उठली वाटतं. तुझी तडफड, तुझी घालमेल मला सगळं कळतंय आणि मला काहीच करता येत नाही याचं वाईट सुद्धा वाटतंय मला. तू सांग ना मला, मी काय करू? तू जा इथून. तू इथून जा. जेवण तयार आहे आई, वाढायला घेऊ. आई आई तुम्ही पण नाही बोलणार का माझ्याशी? नाही तसंच काही नाही, पण मला माहिती आहे तुम्ही बोलणार नसलात तरी त्यात तुमचा दोष खरंच काहीच नाहीये. जे झालं ते माझ्या वडिलांमुळे झालंय आणि मला कल्पना आहे काही जखमा निव्वळ माफी मागून नाही भरू शकत. शमिका, हा तुझा समजूतदारपणा आहे शमिका. खरोखरच एखाद्या मानिनीसारखी जगले होते मी तोपर्यंत, पण या घटनेमुळे स्वतःच्या प्रतिबिंबात स्वतःच्या नजरेला नजर द्यायला सुद्धा शरम वाटत होती ग. मान वर करून कोणाकडे बघायची हिंमत नव्हती. यांना कॉलेजमधून तडकाफडकी काढून टाकलं होतं. मेघनासाठी आम्ही स्थळ पाहत होतो, पण कुठल्या तोंडाने आणि काय सांगणार कोणाला आम्ही, असं होऊन गेलं होतं. मेघनाचा कुठलाही दोष नसताना ती तर अडकलीच होती या सगळ्या प्रकरणात. पण घरातले लहान मोठे सगळेच मुळापासून हादरून गेलो होतो आम्ही. सासूबाई, हे अभि, मेघना, कुणाला आणि कुठवर सांभाळणार होते मी. हे तुला चांगलंच समजू शकत असेल, पण हे आमच्या नशिबाचे भोग आहेत असं समजून दुःख पाण्याबरोबर गिळत होतो आम्ही. पण जेव्हा कळलं की हे आमच्या नशिबाचे भोग नसून कुणाच्या तरी विकृत विचाराची परिणती आहे, तेव्हा तळतळाटाशिवाय काहीच येत नाही ओठावर. नाही शमिका, तुझ्यावर राग नाही काढायचा आहे मला, पण निदान या क्षणी तरी माझी सारासार बुद्धी चालत नाहीये. नको ग, जेवायची इच्छाच होत नाहीये बघ मला. सासूबाई, असं करून कसं चालेल सांगा? थोडस तरी खायला नको का? सुभाष कुठे आहे? ते त्यांच्या खोलीत बसलेत. म्हणाले थोडा वेळ मला एकट्याला बसू दे, जरा डोकं शांत होऊ दे. थांबा, चंदू आणि अभिला बोलवते. अभि, चंदू जेवायला या रे. ते
चंदू कॉलेज फेस्टिवलची तयारी करायला गेलाय. अगं बाई, हो सांगितलं होतं त्याने, मी विसरूनच गेले. सासूबाई, अहो जेवताय ना? बस ठरलं. आजपासून ही जर जेवण करणार असेल तर मला जेवण नको. ही जेव्हा स्वयंपाक करेल तेव्हा मला बोलवत जाऊ नका जेवायला. सासूबाई, अहो असं काय करताय? नाही, मला माहिती आहे तुम्ही रागावलात, पण अन्नावर राग काढू नका ना. माझा जेवणावर राग नाहीये. पण हिच्या हातचं जेवणच काय, पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचा नाहीये मला. आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. आजी, 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 मला तुझा राग कळतोय. आपण सगळेच दुखावले गेलो. पण मला असं वाटतं की आपण थोडंसं तारतम्य बाळगायला पाहिजे. हे सगळं शमिकाने केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण ज्यांनी केलं ते शमिकाचे वडील होते, म्हणून सगळा रोष तिच्यावर आणणं हे मला तरी चूक वाटतं. आजी, आपण असं नको करायला. तुझं बरोबर आहे रे. चुका गुन्हे काय ते यांनीच करायचे. आपण यांचे अपराध पोटात घालत बसायचे. अभि, मला खरं खरं सांग, हेच जर तू किंवा तुझ्या वडिलांनी केलं असतं तर या लोकांनी ते माफ केलं असतं? नाही ना? आज जे काही घडलं त्यामुळे माझा मुलगा, त्याला एवढा मनस्ताप झाला की तो जेवायला सुद्धा आला नाही. मला सुद्धा नकोय जेवण. आज नकोय, उद्या नकोय, परवा नकोय. ही जर जेवण करणार असेल ना तर मला कधीच नकोय. जेवण करताना फक्त हात साफ असून चालत नाही, मन सुद्धा साफ लागतं. मला आता नाहीये सहन होत. बाकी तुमची मर्जी. हे सगळं काय झालं रे अभि? काय झालंय? मी किती मुश्किलीने मी आजींचं मन जिंकलं होतं.
मी या घरातल्या सगळ्यांच्या हिताचाच विचार करते. हे घर मी सांभाळू शकते हे पटलं होतं त्यांना. आणि एका क्षणात सगळं निसटून गेलं. आता हे कधीच नीट नाही होऊ शकणार. हे सगळं कधीच नीट नाही होऊ शकणार. थोडा वेळ जाऊ दे शमिका. मला असं वाटतं तू स्वतःला आणि घरातल्यांना थोडासा वेळ दे. कारण जे काही घडलंय ते इतकं अचानक आणि भयंकर घडलंय ना की कोणाला काय रिॲक्ट व्हावं काही कळतच नाही. माझी घुसमट होते. हे पचवावं कसं, याला रिॲक्ट कसं व्हावं मला काहीच कळत नाहीये. आणि अजून एक गोष्ट, इतक्यात घरच्यांनी तुला माफ करावं आणि हे सगळं विसरून जावं अशी तुझी अपेक्षा असेल तर असं होणार नाही. थोडा वेळ जाऊ दे. मला माहिती आहे अभय, मला आपल्या घरातल्या सगळ्यांना आवरायला थोडा वेळ द्यायची गरज आहे. पण तुला कसं कळत नाहीये, आपल्या भूतकाळाच्या आगीत आपला आज होरपळतोय रे. म्हणजे ठीक आहे, मला माहिती आहे की डॅडने शमी, मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. त्या माणसाविषयी काही ऐकून नाही घ्यायचं मला. तुझ्या बाबांविषयी नको बोलायला आपण. शमी, आतापर्यंत जे काही घडलंय त्या सगळ्यामध्ये मी तुझी साथ दिली. पण आता माझी फॅमिली मनातून इतकी खचलीये की मला त्यांना आधार द्यावाच लागेल. आणि या सगळ्या वेळेस तू होतीस तिथे, मनापासून होतीस. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुझ्या बाबांनी जे काही केलं ते विसरता नाही येणार. आणि आम्ही जे गमावलं ते नाही परत मिळवता येणार. त्यामुळे हा विषय नको प्लीज. अरे, मला इथंच विसरून एकटेच चालले की काय हे ऑफिसला? हो अनिरुद्ध राजे, मी पण येणार आहे ऑफिसला. डॅड 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 तुम्ही ऑफिसला चाललात ना? मी एक जरा 2 मिनिटं थांबा, मी लगेच रेडी होऊन येतो. नाही, मी नाही निघालो ऑफिसला. मग कुठे?
ऑफिसच्या कसल्या गोष्टी करतोस? सध्या फक्त डोक्यामध्ये एकच विचार चालू आहे माझ्या. शमिका, शमिका आणि शमिका. भावनेच्या भरात असू दे किंवा पोरीच्या काळजीपोटी का असे ना, पण जी चूक झाली ती चूक झालीच आता. बस काय नाही, म्हणून जरा पेंडसेंच्या घरी जाऊन येतो, त्यांची माफी मागतो, पाय पकडतो, त्यांना सांगतो की पण माझ्या मुलीच्या संसाराची वादात होता कामा नये, मला तिचा संसार तुटता कामा नये. डॅड 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 जरा 1-2 मिनिटं बोलायचं होतं तुमच्याशी. डॅड मला माहिती आहे तुम्हाला आत्ता काय वाटत असेल, पण माझं एक म्हणणं आहे डॅड की तुम्ही हे सगळं जे काय केलं होतं ते शमिकाच्या चांगल्यासाठीच केलं होतं ना. डॅड तुम्हाला एक खरंच सांगतो, तुम्ही आत्ता ना पेंटच्या घरात जाऊच नका थोडे दिवस. तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अवॉइड करत राहा प्लीज. काय ना डॅड की त्या दिवशी तुम्हाला ते ज्या प्रकारे बोलले, ज्या प्रकारे तुमच्याशी वागत होते ना, मला खरंच या गोष्टी पटल्या नाहीत डॅड. आणि कदाचित आज तुम्ही परत तिथे गेलात, ह्या लोकांनी परत तुम्हाला उलटसुलट काही बोललं ना, मला खरंच सहन होणार नाही डॅड. सहन होण्याच्या कसल्या गोष्टी बोलतेस तुझे? माझ्यामुळे तिकडे शमिकाला काय काय सहन करावं लागत असेल याची तुला कुठे कल्पना आहे? नाही म्हटलं तरी त्यांचं तरी काय चुकलं? विचाराने कसं चूक झाली आता काय? डॅड तुम्ही काय या सगळ्या गोष्टी मनाला लावून घेताय? अहो मला माहिती आहे तुमचा उद्देश चांगलाच होता, फक्त माझं आता एवढंच म्हणणं आहे ना की कदाचित तुम्ही तिथे जाल बरोबर, आणि तिकडे ते सगळे लोक ह्या सगळ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर अननेसेसरीली तुम्ही तिकडे जाऊन आहे ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची आठवण करून द्याल, आणि कदाचित त्यामुळे त्यांचा राग अजून उफाळून उठेल. येऊ दे, मी जाईन. त्यांचा सगळा राग पत्करेल मी. सगळं सगळं पोटात घालायला तयार. त्या क्षणाला मला फक्त काळजी ती फक्त मला शमिकाची. माहित नाही ते लोक तिच्या बरोबर नीट वागत असतील, नीट बोलतायत की काय, मला डॅड तुमचं शमिकावर प्रेम आहे, तुम्हाला त्याची काळजी वाटते हे मी समजू शकते आणि मला माहित आहे ते. पण काल जे काही झालं ते खरंच खूप दुःखद होतं. डॅड मला पण शमिकाची खूप काळजी वाटते. आता कशी असेल ती, तिथलं सगळं वातावरण कसं असेल, पण सध्या तरी डॅड मला असं वाटतं की जय जे म्हणतोय तेच बरोबर आहे. कदाचित तुमच्या तिथं जाण्याने परिस्थिती आणखी बिघडली तर? त्यापेक्षा डॅड तुम्ही त्यांना सध्या न भेटणंच योग्य असेल. डॅड अहो ते माझे मामा मामे, मी लहानपणापासून ओळखतो त्यांना. त्यांचा राग निश्चितच शांत होईल, फक्त थोडा वेळ जाऊ दे. टाइम इज द ओनली सोल्युशन. दॅट्स इट. ओके ठीक आहे. आता तुम्ही सगळे म्हणताय तर मी नाही जाते. डॅड ते आपल्या कंपनीमधल्या नवीन टेंडर्सच्या फाईलवर तुमच्या सह्या हव्या होत्या.
आपल्या मॅनेजरचे सकाळपासून मला फोन येतात, तर तुम्ही प्लीज ऑफिसला चला ना, तेवढंच तुम्हाला पण रिलीफ मिळेल. नाही, ऑफिसची कामं कसलं. जय, मी तुला खरोखर सांगतो की सध्या ना मी शमिकाच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच विचार मी करू शकत नाही. आणि मला खरंच कळत नाही की मी काय करावं. टोटली कन्फ्यूज. डॅड, मी आहे ना. डॅड, मी माझं सगळं कुटुंब सोडून इथं आलो आहे ते फक्त तुमच्या काळजीपोटीच. आणि तुम्ही हे असं सतत टेन्शनमध्ये असताना मला बघवत नाही हो. सगळं ठीक होईल, ट्रस्ट मी. आणि म्हणून मी म्हणतोय डॅड की तुम्ही थोडा वेळ ऑफिसला चला, तेवढंच तुम्हाला रिलीफ मिळेल. बाकी हे सगळं मी व्यवस्थित सांभाळून घेईन, ट्रस्ट मी. आशू, तुझा डॅडना ब्रेकफास्ट आहे. डॅड, तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या, तोपर्यंत मी लगेच चेंज करून येतो. ओके डॅड